नमस्कार. तर मी आहे मयुरी. तर आपण बघणार आहोत कारलं किसून घेतल्यानंतर, सोलून घेतल्यानंतर त्याचा जो काही किस राहिला होता त्याची भजी. भाजीसुद्धा बनवू शकतो. भाजीसुद्धा छान होते. कांदा, लसूण किंवा मिरचीमध्ये तडका दिल्यावर भाजीसुद्धा छान होते. पण आपण भजी बनवूया. तर भजीसाठी जे काही जिन्नस लागणार आहेत ते जिन्नस घ्यायचे आहेत. फक्त त्याच्यामध्ये कारलं जे काही सोलल्यानंतर राहिलेलं जे काही त्याचं किस होता त्याच्यातलं पाणी व्यवस्थित गाळून ते पण ॲड केलेलं आहे. थोडी कडू लागते पण एवढी पण नाही. अगदी कारलं खाल्ल्यासारखी नाही कडू लागत, पण छान लागते सॉससोबत वगैरे खायला. बघा एकदा ट्राय करून. तर त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणा पावडर, जिरा पावडर, थोडा चाट मसाला, थोडी जास्त चांगली टेस्ट येण्यासाठी हे सगळे जिन्नस ॲड करून मीठसुद्धा घेतलं होतं आणि व्यवस्थित पाणी वगैरे मिक्स करून एकदम पातळ नाही किंवा घट्ट पण नाही, असं भजीला आपण जसं बॅटर बनवतो तसं बॅटर बनवून त्याची भजी तळून घेतली होती. खूप छान भजी झाली होती. अगदी खूप छान अशी नाही, थोडी कडू टेस्ट येते, पण ट्राय करायला हरकत नाही. छान होते भजीसुद्धा. आणि मस्तपैकी हा बॅटर बनवून झालेला आहे आणि भजी पण तळून झालेली आहे. नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.